पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि शिरूर या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे मंचर-पारगाव-शिरूर रस्ता। पण सध्या हा रस्ता एका धोकादायक पुलामुळे चर्चेत आलाय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, तर शिरूर तालुका उद्योगांची नगरी। या दोनही तालुक्यांना जोडणारा हा आहे मंचर-शिरूर रस्ता। मंचरपासून सुरू झालेला हा रस्ता गुणवत्तेमध्ये उत्तम असल्यामुळे वाहनांची या मार्गावरती नेहमीच वर्दळ असते। पण या मार्गावरील अरुंद पुलामुळे हा रस्ता धोकादायक बनलाय। मंचरकडून येताना आदर्शगाव गावडेवाडी जवळचा हा अरुंद पूलच पहा। एस आकाराचं वळण घेणाऱ्या या रस्त्यावरती असलेला हा अरुंद पूल अपघातांना निमंत्रण देणारा असाच आहे। पुलाच्या एका बाजूचे संरक्षण कठडे पूर्णपणे तुटलेले आहेत। या ठिकाणी फक्त दगडी स्टोन शिल्लक राहिलेत। पुलाच्या दोन्ही बाजूला धोकादायक पद्धतीची वळणे आहेत। बाजूच्या झाडांमुळे समोरून येणारे वाहन पटकन दिसून येत नाही। पुलाच्या एका बाजूचे लोखंडी संरक्षण कठडे मजबूत आहेत, तर दुसऱ्या बाजूचे कठडे जिथे तुटले आहेत तिथे जवळपास 12 ते 15 फुटांचा खोल ओढा आहे। वाहन चालकाला वळणाचा अंदाज न आल्यास आणि वाहनावरील ताबा सुटल्यास वाहन थेट या खोल ओढ्यामध्ये कोसळून मोठा अपघात होण्याची भीती आहे। या पुलाचे ताबडतोब रुंदीकरण करण्याची गरज असल्याचे या महामार्गावर नियमितपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय। हा धोकादायक ठरलेला आहे। त्याच्या जाताना पूल आहे, पुलाची शासनाने डागडुजी करून गोडेगावचा पूल, आपला गावडेवाडीचा पूल हा धोकादायक झालेला आहे। संरक्षक कठडे नाही आहेत, दिशादर्शक बाण नाही आहेत, पूल नाही आहेत आणि ते शिंदेवाडीजवळ एक पूल आहे, तो डायरेक्ट टर्न असा आहे का गाड्या चालवताना रात्रीच्या वेळेस तो पूलच नजरेस पडत नाही। म्हणून त्यामुळे शासनाने त्वरित त्याची डागडुजी करून आणि चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सरकारने करावी हा विनंती। बहुतेक पुलांचे संरक्षक कठडे नाहीये, त्यांना बाण नाहीये का पुलाचं असं चिन्ह कुठल्याच प्रकारचं नाहीये का बस समोर पूल आहे ठराविक अंतरावर, त्याच्यामुळे त्याला संरक्षक कठडे काही पुला तर एवढे दूर अवस्थेत झालेले आहेत का त्यांची डागडुजी करण्यापेक्षा नवीन पूल बांधणे म्हणून, नाहीतर मग कोकणात दुर्घटना घडली त्या हिशोबाने मग शासनावर जाग येईल का काय असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे आंबेगावकरांना। गतिमान रस्ते हे विकासाचे महत्त्वाचे अंग आहेत। या दोनही तालुक्यातील बहुतेक गावांचा जो विकास झालाय त्यामध्ये या गतिमान रस्त्यांचा मोठा वाटा आहे। पण या मार्गावरील बहुतेक पूल हे एकतर अरुंद आहेत अथवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी आहेत। गावडेवाडीचा हा पूल त्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल। सध्या तरी या पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडेल का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होईल, अशी खोचक प्रतिक्रिया बहुतांशी प्रवाशांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे। संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव।